नमस्कार मित्रांनो. चला आज आपण इंग्रजीचा एक क्लास घेऊया. इंग्रजी शिकणे हे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि इंग्रजी आजच्या टायमाला किती महत्त्वाची आहे ही सगळ्यांना माहिती आहे. जर इंग्रजी माहिती असेल, इंग्रजी समजत असेल तर तुम्हाला कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता येतात आणि जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर तुम्हाला एक्झाममध्ये काही येणार नाही. इंग्रजीचं महत्त्व ते खूप आहे, परंतु शिकणंही त्यापेक्षाही जास्तच अवघड आहे. मग आता इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे एक चांगलं गार्डियनची, जो आपल्याला चांगला गाईड करेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला चांगला गाईड करणार. आपण एक ग्रामरपासून सुरुवात करूया आणि इंग्रजीचं बेसिक ए टू झेड सगळं करून घेऊया. एका महिन्याच्या आत तुम्हाला इंग्रजी ही अशी बोलता आली पाहिजे आणि इंग्रजीमध्ये काही आर्टिकल आला, कोणत्याही बुकमधली कोणतीही लाईन असली ती तुम्हाला वाचल्यानंतर समजलीच पाहिजेत. मित्रांनो, आज आपण हेल्पिंग वर्बबद्दल जाणू. हेल्पिंग वर्ब असतात मित्रांनो, भरपूर असतात. आज आपण तीनच बघूया. इज, ॲम, आर. ह्या तिघांचाही अर्थ एकच होतो. या तिघांचा अर्थ होतो आहे. जेव्हा आपल्याला एखादं मराठी वाक्य असेल, त्याला बोलायचं असेल आपल्याला काही एखादं वाक्य की मी हे करत आहे, मी ते करत आहे, तर शेवटी वाक्याच्या काय येतं? आहे येतं. तसंच इंग्रजीमध्ये पण आहे हा शब्द येतो, परंतु याच्यासाठी इंग्रजीमध्ये इज, ॲम, आर हे 3 वर्ड दिलेले आहेत की मी हे काम करत आहे. त्यासाठी त्यांनी इज किंवा ॲम किंवा आर हे वापरावे लागतात. आता हे तीनही कधी वापरायचे, कोणत्यासाठी वापरायचे हे सगळं सांगतो. अगोदर सगळं एकदम पूर्ण लक्ष देऊन ऐका, पेशन्स ठेवा, गडबड करू नका आणि एकदा जर तुम्ही या ठिकाणी जॉईन झालात तर शेवटपर्यंत बघा. आता मित्रांनो, इज याचा अर्थ पण आहे, ॲमचा अर्थ पण आहे आणि आरचा अर्थ पण आहे. इज हा एकवचनी आहे, म्हणजे जर आपला एखादा सब्जेक्ट असेल तो एकवचनी असेल. एकवचनी तुम्हाला माहिती असेल की जर एखादा व्यक्ती, त्याचं नाव तो एकवचनी झाला. राम हा एक व्यक्ती आहे, त्याचं नाव दिलं आपण, म्हणजे तो एकच आहे, सिंग्युलर आहे. जर मी एखादं नाव घेतो ज्याच्यामध्ये आपल्याला हे कन्फर्म होत नाही, हे माहिती नाही की ते एक आहे की अनेक, म्हणजे जर हे माहिती असेल आपल्याला की त्याच्यामध्ये अनेक व्यक्ती आहेत तर मग आपल्याला समजू शकतो की या ठिकाणी अनेक वचनी तो नाऊन झाला. म्हणजे की ते सफरचंद, याच्यावरून समजत नाही आपल्याला की ते सफरचंद किती आहेत. अनेक असणार, 1 2 3 असे काउंट बी सांगितले नाही, अनेक सांगितलेले आहेत. तर मग आपण तेव्हा आर हा वापरतो. म्हणजे जर त्या ठिकाणी नाऊन हे अनेक वचनी असेल तर आपण हेल्पिंग वर्बमध्ये आहेसाठी आर वापरतो. आणि जर आपला सब्जेक्ट एकवचनी असेल तर आपण हेल्पिंग वर्ब इज वापरतो. मग ॲमचं काय काम? ॲक्च्युली ॲम आणि आय ह्या दोघांची जोडी देवानेच बनवून दिलेली आहे, ग्रामरच्या देवतांनी. म्हणजे आयसोबत कधीही ॲम लागतं. आय ॲम, मी आहे. आय ॲम अ डॉक्टर, मी एक डॉक्टर आहे. आय ॲम अ फिजिशियन, मी एक फिजिशियन आहे. आय ॲम अ टीचर, मी एक टीचर आहे. आय ॲम अ स्टुडंट, मी एक विद्यार्थी आहे. अशा प्रकारे आपण असेच काही हेल्पिंग वर्ब पुढच्या क्लासमध्ये जाणून घेऊया. तुम्ही मला या क्लाससाठी जॉईन होऊ शकता. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जॉईन व्हा.